हाय हॅलो गाईज, आम्ही सकाळी 4 वाजेला उठून पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टला, इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि तिथे पोहोचल्यावर आम्हाला चेक इन करायचं होतं. चेक इन करण्यासाठीच म्हणून आमची फ्लाईट होती 7:45ची, पण आम्ही पोहोचलो 4 वाजेला. वाटलं होतं की खूप काही गर्दी असेल, पण गर्दी नव्हती. आता आम्ही ऑनलाईन चेकिंग करण्यासाठी पोहोचलो ऑनलाईन बोटवर, व तिथे आम्हाला ती सुविधाच उपलब्ध मिळत नव्हती. आम्ही खूप काही ट्राय केला सेल्फ चेक इन करण्यासाठी, बट आमचं ते व्हिजा मागत होतं. बट व्हिजा जो आहे तो अरायवल व्हिजा असल्यामुळे आम्ही तिथे परत चेक केलं की कसं काय येऊ शकणार आहे. सचिन महाजन तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो. मग आता करायचं काय, आता क्यूमध्ये उभं राहावं लागणार आहे. एवढा वेळ काय करणार. मग मनोज जोशींनी गप्पा मारायला सुरुवात केली. मनोज जोशी त्या मुलाशी सांगते की अरे यार कसं काय करायचं, आता 2-3 तास उभं राहावं लागणार आहे, पाय दुखतोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथे आपल्या फ्लाईटची ते आपल्याला दिसतं की कधी आपली फ्लाईट असणार आहे. नंतर आम्ही लॉन्च बघायला गेलो, पण लॉन्चमध्ये पण आमची एक पण क्रेडिट कार्ड चाललं नाही. आणि मग आम्हाला बघावं लागला जागा कुठंतरी बसण्यासाठी की एवढा वेळ आपण काय करणार आहे. मग काय मी मारला थोडासा फेरफटका आणि बघूया म्हटलं की कसं काय असणार आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टवर गेल्यावर मी म्हटलं काहीतरी कॉफी चहा घेऊया. पण कॉफीसुद्धा तुम्हाला 270 रुपयाला आहे. आणि जर नुसता चहा घ्यायचा म्हटला तो पण घरचा नाही, फक्त एक त्याच्यामध्ये टी बॅग टाकून तो आपल्याला देतात. नंतर मग आम्ही गेलो. म्हटलं काय करायचं आता, तर म्हटलं चला फेरफटका मारू. मनोज जोशीचा थोडासा पाय दुखत असल्यामुळे त्यांना मी टॅबलेट घ्यायला गेलो. टॅबलेट घेण्यासाठी बघितलं तर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक मेडिकल स्टोअर मिळणार आहे. 2 मेडिकल स्टोअर्स तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्टवर मिळतात, त्याच्यापैकी एक. मग नंतर काय, मग जात असताना मला विमानं बघितलं मी कुठे काय. आता हे जे याचं उड्डाण आलेलं होतं ते लँडिंग झालेलं होतं आणि सगळे उतरत होते. मग आमची विस्तार आली फ्लाईट. आम्ही चढायला लागलो आता चेक इन फ्लाईटमध्ये बसण्यासाठी. फ्लाईटमध्ये बसताना म्हटलं चला कसं काय असणार आहे. मग त्यांना तिकीट वगैरे दाखवलं आणि मग आम्ही चढायला लागलो. चढताना मग काय जोशींचा पाय परत दुखायला लागला. करायचं काय, म्हटलं चला आपण चालत राहू. हा बाहेरचा व्ह्यू आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे की कशी फ्लाईट असणार आहे आपली विस्ताराची. आणि आपण चला आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावर जागा शोधत आम्ही हळूहळू आपल्या डेस्टिनीपर्यंत पोहोचलो. आणि म्हटलं चला आता लगेच ठेवूया. नंतर उड्डाण व्हायला सुरुवात झाली. मी कॅमेरा पकडला, पण जसं की उड्डाण सुरुवात झाली मग काय माझा पण हात थोडासा कापायला लागला, कारण की आपलं पहिलं उड्डाण होतं. मग काय म्हटलं सचिन बाजूला ठेव, मोबाईल ठेवला आणि मग काय मोबाईल खिशात ठेवला. आणि मग चला म्हटलं आता नंतर आपण बघू शकता की आम्ही आता समुद्रामध्ये आहोत. हे आपल्याला सगळे इंडिकेशन आपल्या डिस्प्लेवर दिसत असतं. आणि नंतर आपल्याला कळतं की आपण कुठे किती फीटवर चालतो आहे, कसं आहे हवामान, कसं आहे, किती डेस्टिनी आपली अजून राहिली आहे, हे सगळं आपल्याला याच्यातनं कळत असतं. मग बघा मी आता समुद्रामधून जात आहोत, समुद्राच्या वर आहोत. आता आमचं लँडिंग झालेलं आहे. लँडिंग झाल्यानंतर आम्हाला भाईसाब खतरनाक एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट सुवर्णभूमी म्हणजेच बँकॉकमध्ये आम्ही उतरलो. आता उतरताना पण वातावरण थोडंसं पावसासारखं होतं, ढगाळ वातावरण होतं. आणि म्हणून आता उतरलो. लॉबीमधनं जात असताना म्हटलं चला आता फायनली आम्ही जात आहोत आमच्या डेस्टिनीकडे. आता पुढे आम्हाला पिकअप करण्यासाठी लोक आले आहेत, पण त्यापूर्वी आपल्याला आता बॅग घेऊया. बॅग अशी चेक करून आपल्याला येत असते परत प्रत्येकाची. आम्ही इथे अर्धा तास वेट केलं की आत्ता येईल तेव्हा येईल. फायनली आपली बॅग आली आहे. आता आपण जात आहोत. आपली बॅग आधी चेक करून घ्या, कारण की सेम बॅग्स जरी असल्या तरी मग मी नाव आपल्याला तिथे इथं आणि मी काहीतरी मार्किंग करून ठेवली होती, ती तुम्हाला दिसत असेल. दोरा बांधला होता. नंतर जात असताना हे एक पिल्लू, त्याची आई बाजूला, तो मध्ये, आई काळजी करते. हे आम्हाला घ्यायला आले होते टॅक्सी स्वतः ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एक नेम बोर्ड असते त्याप्रमाणे सचिन महाजन तुम्ही बघू शकता. नंतर म्हटलं चला, टॅक्सी ड्रायव्हरने आमच्या बॅगा घेतल्या आणि फटाफट आम्ही आता टॅक्सीमध्ये जात आहोत. चायना मिळाले होते, चायना आणि वेगवेगळे देश आता आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो. He's a YouTuber, huh? Part-time YouTuber. So professional. Yeah. Yeah.
नंतर भाऊ पण बघायला लागला की कसं काय. भाऊने थोडा गप्पा मारणं चालू केलं. आम्ही असं आलो तसं आलो, एवढा त्रास झाला तेवढा त्रास झाला, रात्रीचे 3 वाजेला उठलो आणि वा चालू झालं. गाडी निघाली आता पटाना रिसॉर्टकडे. तत्पूर्वी आपण बघूया की बघा कसला सीन आहे. बँकॉक एअरपोर्टच्या बाजूचा हा रस्ता आहे. हा रस्ता जातो आहे रेयांगला जाताना आपल्याला खूप काही गोष्टी बघायला मिळतील. पण त्यापूर्वी जर बघायला गेलं तर आपण आतले डिस्कशन खूप चालू होते, एकमेकांशी डिस्कशन चालू होते. कसं काय असणार आहे, 4 लोक का 5 लोक, हे बाकीचे आत्ता आले, बाकीचे उद्या येणार आहेत किंवा ते तिकडे ऑलरेडी जाऊन आलेत. आणि काय रस्ते बाबा, बघा काय कंपनी, खूप काही इंडस्ट्री, मोठी इंडस्ट्री आहे. थायलंड म्हटलं म्हणजे खूप मोठी इंडस्ट्री आहे, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑटोमोटिव्ह सेक्टरसाठी रेयांग खूप फेमस आहे. की मूर्ती आहे ना. नाव वी नियर बाय टू पटाना रिसॉर्ट. आता पटाना रिसॉर्ट येण्यामध्येच फायनली आता आपण पोहोचलो आहे पटाना रिसॉर्टला. पटाना रिसॉर्ट बाहेरून असा दिसतोय. तरी मी शूटिंग घेताना लेट झालो. बाकी जो व्ह्यू होता तो व्ह्यू तुम्हाला दाखवता नाही आला. बघा गाड्या खूप काही लोक इथे व्हिजिट करतात, इथे मुक्काम करतात. जे कंपनीवाले व्हिजिटर्स असतात, गेट असतात, ते तर इकडं नक्कीच यायला चुकत नाही. भाऊवाला आमच्या बॅग आणि गाडीमध्ये कसं काय आता सामान उतरवण्यासाठी, जे की त्यांना ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिली असती व्हिजिटर येणार आहेत. हा आला आपला रूम आणि या रूममध्ये बघा आपल्याला कशा सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत. खूप मोठा स्पेशियस असा रूम आहे. आणि जो काही व्ह्यू आहे बाहेरचा व्ह्यू तर अप्रतिम होता. हा मला एक साईड मिळाली, दुसऱ्या साईडला तुम्हाला मिळणार आहे लाईक बीच, म्हणजे तुम्हाला रिसॉर्टचा जो फील पाहिजे, स्विमिंग पूल वगैरे, ते दुसऱ्या साईडला आहे. ते मला नाही मिळालं, ते दुसऱ्या कलिगला गेलं आहे. त्याचा पण मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. तर असा हा पटाना रिसॉर्ट गल्फ सेंटर ज्याला म्हणतो थायलंडमधला, तर असा हा आपण आनंद घेतला आहे. बघा कसला भारी व्ह्यू येतो आहे मित्रांनो. हा व्ह्यू घेण्यासाठी मी लवकर आलो तुमच्याकडे आणि म्हटलं चला लवकरात लवकर फ्रेश व्हायच्या आधीच तुमच्यापर्यंत हा व्ह्यू मी शेअर करतो आहे. मित्रांनो बघा कसला स्पेशियस रूम त्यांनी दिला आहे आपल्याला. खूप म्हणजे भारी मजा असते. आणि जे काही फॅसिलिटी देत आहे पटाना रिसॉर्टवाले आणि क्लीन ज्याला म्हणतो आपण, ते सगळं आपल्याला इथे मिळतं. तर मग आता आपण आपला जो व्लॉग आहे तो व्लॉग इथे संपवूया. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. वेगळी गोष्ट तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्लॉग आपण अधूनमधूनच बनवतो, नेहमी नाही बनवत. आपला मेन विषय वेगळाच आहे, त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर जावं लागणार आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.